नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय, उत्पादन शुल्क, पोलीस भरती इत्यादी सरकारी परीक्षांमध्ये विचारण्यात येतील असे अतिसंभाव्य प्रश्न अभ्यासणार आहोत। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। असेच महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। माहितीमध्ये काही चुका आढळल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आपला प्रश्न पुढील प्रमाणे आहे। हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? आपले पर्याय आहेत: ए. जेम्स मिल, बी. फ्रेडरिक मॅक्स म्युलर, सी. माउंट स्टुअर, डी. सर जॉन मार्शल। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन बी, फ्रेडरिक मॅक्स म्युलर। हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला। आपला पुढील प्रश्न: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? आपले पर्याय आहेत: ए. अलेक्झांडर कनिंगहॅम, बी. विल्यम जोन्स, सी. जॉन मार्शल, डी. फ्रेडरिक मॅक्स म्युलर। आपले योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, अलेक्झांडर कनिंगहॅम। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते। पुढील प्रश्न: राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ कोणी लिहिला? आपले पर्याय आहेत: ए. बाणभट्ट, बी. कल्हण, सी. पतंजली, डी. विशाखा दत्त। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कल्हण। राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ कल्हण यांनी लिहिला। पुढील महत्त्वाचा प्रश्न: भारतातील बेंगॉल गॅझेट हे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? आपले पर्याय आहेत: ए. जेम्स ऑगस्टस हिकी, बी. सर जॉन मार्शल, सी. ॲलन ह्यूम, डी. माउंट स्टुअर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जेम्स ऑगस्टस हिकी। भारतातील बेंगॉल गॅझेट हे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले। पुढील प्रश्न: 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: ए. वृत्तपत्र दिन, बी. पत्रकार दिन, सी. मुद्रण दिन, डी. नियतकालिक दिन। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पत्रकार दिन। 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। पुढील प्रश्न: महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानले जाते? आपले पर्याय आहेत: ए. संत ज्ञानेश्वर, बी. संत तुकाराम, सी. संत नामदेव, डी. संत एकनाथ। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, संत नामदेव। महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानले जाते। पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे मित्रांनो: मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या कोण होत्या? आपले पर्याय आहेत: ए. कमलाबाई गोखले, बी. कमलाबाई मंगरुळकर, सी. देविका राणी, डी. कानन देवी। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, कमलाबाई मंगरुळकर। महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या कमलाबाई मंगरुळकर ह्या होत्या। पुढील प्रश्न: ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा खालीलपैकी कुठे सुरू झाली? आपले पर्याय आहेत: ए. ग्रीस, बी. रोम, सी. भारत, डी. चीन। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ग्रीस। ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा ग्रीसमध्ये सुरू झाली। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुढील प्रश्न: 1936 साली कोणत्या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या? आपले पर्याय आहेत: ए. म्युनिक, बी. मँचेस्टर, सी. बर्लिन, डी. बांडुंग। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, बर्लिन। 1936 साली बर्लिन शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या। पुढील प्रश्न: 29 ऑगस्ट हा कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो? आपले पर्याय आहेत: ए. खाशाबा जाधव, बी. सचिन तेंडुलकर, सी. मेजर ध्यानचंद, डी. मारुती माने। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, मेजर ध्यानचंद। 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही।
परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्य पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? आपले पर्याय आहेत ए. PV सिंधू, बी. मेरी कोम, सी. फोगट, डी. सायना नेहवाल. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मेरी कोम. ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्य पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला म्हणजे मेरी कोम ही होय. पुढील प्रश्न, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? आपले पर्याय आहेत ए. पुस्तकांचे, बी. वनस्पतींचे, सी. आंब्यांचे, डी. किल्ल्यांचे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुस्तकांचे. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, इसवी सन 630 मध्ये कोणता चिनी प्रवासी भारतात आला होता? आपले पर्याय आहेत ए. हो ची मिन्ह, बी. चौ एन लाय, सी. युआन श्वांग, डी. फाइयान. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. युआन श्वांग. इसवी सन 630 मध्ये युआन श्वांग हा चिनी प्रवासी भारतात आला होता. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे मित्रांनो, संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल कोणी यशस्वीपणे घडवून आणली? आपले पर्याय आहेत ए. थॉमस कुक, बी. गेरहार्ट मर्केटर, सी. बेंजामिन टुडेला, डी. मार्को पोलो. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. थॉमस कुक. संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल थॉमस कुक यांनी यशस्वीपणे घडवून आणली. पुढचा प्रश्न, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपले पर्याय आहेत ए. विश्वास पाटील, बी. डॉक्टर नरेंद्र जाधव, सी. भालचंद्र नेमाडे, डी. उद्धव ठाकरे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए. विश्वास पाटील. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील आहेत. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे मित्रांनो, कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? आपले पर्याय आहेत ए. आल्सन नोबेल, बी. अलेना नोबेल, सी. जॉन नोबेल, डी. आल्फ्रेड नोबेल. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी. आल्फ्रेड नोबेल. आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? आपले पर्याय आहेत ए. सुवर्णरेखा, बी. महानदी, सी. यमुना, डी. शरयू. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी. शरयू. अयोध्या हे शहर शरयू नदीच्या काठावर वसलेले आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, ग्लोबल वॉर्मिंगला खालीलपैकी कोणता वायू जबाबदार असतो? आपले पर्याय आहेत ए. कार्बन मोनॉक्साईड, बी. कार्बन डायऑक्साईड, सी. ऑक्सिजन, डी. नायट्रोजन. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी. कार्बन डायऑक्साईड. ग्लोबल वॉर्मिंगला कार्बन डायऑक्साईड हा वायू जबाबदार असतो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे मित्रांनो, कुद्रेमुख लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आपले पर्याय आहेत ए. पश्चिम बंगाल, बी. कर्नाटक, सी. महाराष्ट्र, डी. केरळ. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कर्नाटक. कुद्रेमुख लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कर्नाटक राज्यात आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? आपले पर्याय आहेत ए. डॉक्टर M.S. स्वामीनाथन, बी. नॉर्मन बोरलॉग, सी. नुकलू फोम, डी. वर्गीस कुरियन. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वर्गीस कुरियन. भारतातील धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांना म्हटले जाते. मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.